नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विधी लिखित भाग 47. पार्टी वेणू. देसाई विला लाईट फुलांनी खूप सुंदर सजवले होते. विलाच्या लॉनमध्ये पार्टीची अरेंजमेंट केली होती. आज मिस्टर अँड मिसेस देसाईची मॅरेज ॲनिव्हर्सरी होती. त्याचीच पार्टी त्यांनी आयोजित केले होते. मिस्टर देसाई ही कुलदीप रत्नपारखेसारखे देशातील टॉपचे एक बिझनेसमॅन होते. मिस्टर देसाई वामिनीच्या माहेरच्या नात्यातीलच होते. दूरचे नाते होते त्यांच्यात, पण बिझनेसमुळे मिस्टर देसाई आणि कुलदीप रत्नपारखे जवळ आले. त्यांची छान मैत्री होती. मैत्री नात्यात बदलण्याची इच्छा होती मिस्टर देसाईची. त्यांची एकुलती एक मुलगी विशाखाचे लग्न विद्युत सोबत करून, पण विद्युतचा स्वभाव आणि चेहरा लपवून समाजात वावरणे या कारणाने विशाखाने लग्नाला नकार दिला. तसे तिनेही अजूनपर्यंत त्याला नीट पाहिलेच नव्हते. कॉलेजमध्ये असताना पाहिले, त्यानंतर त्याने जे मास्क मागे चेहरा लपवले की कोणाला दिसूच दिले नाही. तिला पैशाची कमी नव्हतीच. तिला फक्त तिच्या जोडीदारासोबत समाजात मानाने मिरवायचे होते, जे विद्युतसोबत तिला शक्य वाटले नाही. मग मिस्टर देसाईने त्यांच्या डोक्यातून तो विचार बाजूला सारले. कुलदीप प्रमाणेच पियुष नाईक सोबतही त्यांचे मैत्री संबंध होते. हळूहळू पार्टीसाठी आप्तेष्टांचे आगमन सुरू झाले. मिस्टर अँड मिसेस देसाई आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी गेटवर उभे होते, पण मिस्टर देसाईची बिरबिरती नजर त्यांच्या जिवलग मित्रांच्या वाटेवर टिकून होती. हे दोघे अजून आले कसे नाही? मिस्टर श्रीकांत देसाई तोंडातच फुटफुटले. काही बोललात का? मिसेस शिल्पा देसाई त्यांच्याकडे गोंधळून बघायला लागल्या. तो कुलदीप आणि पियुषच्या घरी नीट आमंत्रण तर दिलेस ना? श्रीकांत बोलले. हो, मग फोन पण केले होते. वामिनी आणि मानसीला येतच असतील सगळे, शिल्पा बोलल्या. तेव्हाच 2 महागड्या कार गेट समोर थांबल्या. पाठोपाठ वामिनी, कुलदीप, मानसी, पियुष कारच्या बाहेर आले. किती वेळची वाट बघत आहोत आम्ही, किती उशीर. त्यांच्याजवळ जात शिल्पाने वामिनी मानसीला फॉर्मल मिठी मारली, तर श्रीकांतने कुलदीप पियुषला. तुला तर माहीतच आहे या बायकांना तयार व्हायला किती वेळ लागतो. कुलदीप हसतच श्रीकांतला बोलले. हे मात्र अगदी खरं बोललास तू. आमच्या मिसेस पण दिवसभर पार्लरवालीसोबत त्यांच्या रूममध्ये बसून होत्या. श्रीकांतही हसून बोलले, तर वामिनी, शिल्पा रागात दोघांना बघायला लागल्या. बरं, ते जाऊ द्या. वामिनी, तुझी होणारी सून आणि मानसी तुझी लाडकीले कुठे राहिली? शिल्पाने विचारले. वामिनी मानसीने एकमेकांना पाहिले. मानसी अस्वस्थ दिसत होत्या. वामिनीने त्यांना नजरेनेच आश्वस्त केले. माझी सून माझ्यासोबत आली आहे ना, ही काय? बोलून वामिनीने मागे वळून पाहिले, तर विना अजूनही कारमध्येच बसून होती. शिल्पा हसतच त्यांना बघायला लागल्या. 1 मिनिट, कदाचित ती कारमध्येच राहिली, बोलून मानसी कारच्या दिशेने निघून गेल्या. आमच्या लेकीसोबत भेट होतच राहील, तुम्ही आज जा. बाकी गेस्टना पण अटेंड करायचे असेल, आम्ही येतो मागे. श्रीकांत शिल्पाकडे बघत पियुष बोलले. त्यांनाही त्यांचे म्हणणे पटले. तसेही शनाया त्यांच्यासाठी काही नवीन नव्हतीच. मग दोघेही आज पार्टीमध्ये निघून गेले. वीणा बेचैन होऊन तिच्याच विचारात गुंतली होती. वीणा, वामिनीने अतिशय प्रेमाने तिला आवाज दिले. हां. वीणाने दचकून त्यांना पाहिले. कम. वामिनीने तिच्यासमोर हात दिले, तसे तिने घाबरतच त्यांच्या हातात हात देत कारच्या बाहेर आली. वीणाला सोबत घेऊन चौघेही आत पार्टीमध्ये निघून गेले. वीणाला त्यांच्यासोबत बघून सगळे शॉक झाले. अरे, हे नवीन स्टार वीणा मराठे आहे ना? पार्टीमध्ये कोणीतरी बोलले. हो, तीच आहे ही. पण ही रत्नपारखे आणि नाईक फॅमिलीसोबत कशी? दुसरे आश्चर्याने बोलले. ते काहीही असो, पण रीलपेक्षा रिअल लाईफमध्ये जास्त सुंदर दिसते ही, कोणीतरी बोलले. त्यांच्या चर्चा यांच्या कानावर पडत होत्या. कुलदीप, पियुष त्यांच्या इतर फ्रेंड्ससोबत बोलत थांबले, तर वामिनी मानसी वीणाला घेऊन त्यांच्या फ्रेंड्सकडे गेल्या.
हाय वामिनी, मानसी, यू बोथ लुकिंग ब्युटिफुल टुडे. त्यांची कॉमन फ्रेंड दोघींना ग्रेट करत बोलल्या. थँक्यू. दोघींनी त्यांचे आभार मानले. आमची ओळख नाही का करून देणार? ती मैत्रीण वीणाकडे एक नजर बघून मानसीला बोलल्या. मानसी अस्वस्थ झाल्या. त्यांना वीणाची इंट्रो कसे करून द्यावे कळतच नव्हते. वीणाने मानसीकडे पाहिले, मग वामिनीकडे. त्यांच्या चेहऱ्यावरचा गोंधळ तिने हेरला. हॅलो आंटी, मी वीणा मानसी पियुष नाईक. वीणाने मग स्वतःच तिची ओळख करून दिली. खरे तर मनातून तिलाही भीतीच वाटत होती, सगळे कसे रिॲक्ट करतील. वीणाचे बोलणे ऐकून जणी पार्टी अगदी शांत झाली. सगळ्यांच्या नजरा वीणाकडे वळल्या. तर हळूहळू सगळे गेस्ट त्यांच्या भोवती जमले. शिल्पाही तिकडे आल्या. वीणा तुमची मुलगी आहे मानसी? मग एवढी वर्षे कुठे होती? तुम्ही तर नेहमीच शनयाविषयीच सांगत आलात, आणि वीणा तर मराठी आहे ना? शिल्पाचा आश्चर्य मिश्रित आवाज कानावर पडला. तसे मानसी वामिनी भानावर आल्या. अगं ते खूप लांब स्टोरी आहे, पण वीणा आमचीच मुलगी आहे. अगं ते काय झालं, तिचा जन्म झाला तेव्हा वीणा खूप आजारी होती. डॉक्टरांचं म्हणणं होतं ती शहरातील पोल्युशन असलेल्या वातावरणात श्वास घेऊ शकणार नाही. तिला एकदम शुद्ध हवेची गरज होती. म्हणून पियुषच्या ओळखीतले गावाकडे एक कपल होते. त्यांनाही तेव्हा मुलं नव्हती. त्यांना आम्ही वीणाला दिले. शेवटी तिचे आयुष्य आमच्यासाठी खूप महत्त्वाचे होते. माझी वीणा एका छोट्याशा गावात लहानाची मोठी झाली, आणि त्यांनी तिला वाढवले, म्हणून त्यांनी तिच्या मागे स्वतःचे नाव लावले. आम्हालाही काही प्रॉब्लेम नव्हता. पण आता ते दोघेही ह्या जगात नाही राहिले, आणि वीणाला ॲक्टिंगमध्ये इंटरेस्ट म्हणून घेऊन आलो तिला आमच्याकडे. वीणाविषयी कोणी विचारले तर काय सांगायचे याची स्क्रिप्ट कितीतरी दिवसापासून मानसी वामिनीने मिळून तयार केले होते. तेच आता मानसीने सांगितले. हृदय तर खूप वेगाने पडत होते त्यांचे. आपल्या लेकीला समाजामध्ये त्यांची ओळख मिळवून देण्यासाठी एवढं खोटं तर चालतोच. वीणा तर पाणावलेल्या डोळ्यांनी तिच्या आईकडे बघायला लागले. तर पार्टीमध्ये जमलेली लोक अजूनही शॉकमध्येच होते. म्हणजे वीणा शरणायाची लहान बहीण आहे का? कोणीतरी भानावर येत बोलले. हो. मानसीने हसून वीणाच्या डोक्यावरून हात फिरवले. ओ माय गॉड, म्हणजे मानसी तू 2 स्टार मुलीला जन्माला घातलेस. क्या बात है भाई. एक तर आधीच इंडस्ट्रीमध्ये राज्य करत आहे, आणि दुसरी लोकांच्या मनावर राज्य करायला आली. शिल्पा हसून बोलल्या. आता पार्टीमध्ये वातावरण अगदीच खेडीमेडीचे झाले. हो ना, अशा मुली जन्माला येणंही नशीब लागतं. मानसी, तू नक्कीच मागच्या जन्मात मोठे पुण्य केले असणार, म्हणून तुझ्या पोटी हिरे जन्माला आले. त्यांची दुसरी मैत्रिणीही बोलली. आता सगळेच वीणाची स्तुती करायला लागले. पण एक बोलू मानसी, राग नको माणूस, पण तुझ्या मोठ्या लेकीपेक्षा लहान खूप सुंदर आहे, अगदीच नाजूक फुलासारखी. हिच्यासाठी तर कोणी राजकुमारच शोधावं लागेल तुला, जो फुलासारखा जपेल तिला. मी काय म्हणते वामिनी, तू तर हा चान्स गमावलेस. खरं तर विद्युतसाठी शनायापेक्षा वीणा मस्त झाली असती. तो ही शांत आणि ही पण शांत. शनया जरा तिरकस आहे. तिचा आणि विद्युतचा मेळ कुठेच बसत नाही. पण असो, लग्नगाठीवरूनच बांधून येतात. पण अजूनही चान्स गेला नाही. तू वीणाला आताही तुझी सून बनवू शकतेस बरं. हा ना, ओजस आणि वीणाची जोडी पण छान दिसेल. आता बायकांची चर्चेला उधाण आले, आणि वीणा ती तर शॉकच झाली. काय म्हणावं या बायकांना. एवढ्या श्रीमंत घरच्या आणि गॉसिप्स क्वीन निघाल्या. वीणाने तर मनातच डोक्यावर हात मारले. तुमची इच्छा पूर्ण झाली म्हणायची. वीणा माझीच सून आहे, पण ओजसची नाही तर विद्युतची वाईफ आहे, आणि 2 महिन्याआधीच दोघांचे लग्न झाले. वामिनी हसून बोलल्या. ही सगळ्यांसाठी आश्चर्याची गोष्ट होती. काय? वीणा विद्युतचे लग्न झाले? पण कधी, कसे? त्यांची तर एंगेजमेंट झाली होती ना शनयासोबत. शिल्पा डोळे मोठे करून वामिनी मानसीला बघायला लागल्या. झाले असे की विद्युतला शनाया नाही तर वीणा आवडायची, आणि आम्हाला वाटले त्याला शनाया आवडते. म्हणजे दोघे लहानाचे मोठे एकत्र झाले तर आमचा समज झाला. पण त्याला तर आमची क्युटी आवडत होती, आणि हिला पण तो आवडायचा. पण माझ्या इच्छेसाठी तो शनायासोबत लग्न करायला तयार झाला, पण नेहमीच नाराज असायचा. तेव्हा ओजसने आम्हाला सगळं सांगितले. मग काय, करून दिले दोघांचे लग्न.
वामिनीने सहज शब्दात हसून सगळ्यांना सांगितले. आणि शनाया या सगळ्यासाठी लगेच तयारही झाली. तिने काहीच रिॲक्ट नाही का केले? शिल्पाच्या चेहऱ्यावर काहीसे नाराजीचे भाव होते. अगं, ती नाराज तर झालीच असेल, पण हे दोघे एकमेकांना पसंत करत असताना ती तरी काय करणार होती? जाऊ दे, तसेही वीणा विद्युत बेस्ट वाटतात. शनायाला कोणीतरी चांगलाच जोडीदार मिळेल. पण आम्ही खूप नाराज आहोत हा मानसी वामिनी. तुम्ही मुलांचे लग्न केले आणि आम्हाला बोलावले सुद्धा नाही, साधे रिसेप्शन सुद्धा दिले नाही, एक मैत्रीण बोलली. सॉरी, सगळं एवढ्या घाईने झालं की लग्नाला कोणाला बोलवायला वेळच मिळाले नाही. नंतर कधी नक्कीच बोलावू, वामिनी बोलल्या. ते जाऊ द्या ना शिल्पा, इथे आमच्याविषयी चर्चा करायला सगळे गोळा झाले का? आज तुमचा दिवस आहे, आधी केक कट करा, मग गप्पा होतच राहतील. बायकांचा उगाच गॉसिप्स मोड ऑन झालेला बघून मग मानसीने विषय बदलले. तसे शिल्पा श्रीकांतने केक कट केला. सगळेच परत पार्टी एन्जॉय करू लागले. चला, एकदाच सगळं ठीक झालं. वीणा, तू ठीक आहेस ना बाळा? मानसीने वीणाकडे पाहिले तर ती अजूनही वामिनी आणि त्यांच्याकडे पाणावलेल्या नजरेने बघत होती. बाळा, मानसी काही विचारणार त्याआधीच वीणाने त्यांना आणि वामिनीला एकाच वेळी मिठी मारली. थँक्यू आई, वीणा कातरस्वरात बोलली. दोघींचेही डोळे भरून आले. त्याने तिच्या पाठीवरून हळूच हात फिरवले. मग काही तरुण मुली वीणासोबत बोलायला आल्या. त्यात विशाखाही होती. वीणाचा शांत समजदार स्वभाव सगळ्यांनाच आवडला. या पार्टीमध्ये तर वीणाला नवीन मैत्रिणीही भेटल्या. बायका परत त्यांच्या गॉसिप्स मोडवर आल्या आणि आता विषय होता मानसी वामिनीच्या डिझायनर साड्यांचा. हेही शनायाचे डिझाईन्स आहेत का? नेहमीपेक्षा खूपच सुंदर डिझाईन आहे ही, शिल्पाने विचारले. कारण नेहमीच मानसी वामिनी शनायाच्या शाईन नावाच्या ब्रँडचे कपडे वापरायच्या आणि शाईन शनायाचा ब्रँड आहे सगळ्यांनाच माहीत होते. दोन्ही साड्यावर कलरफुल रेशमी धाग्याने अगदीच नाजूकशी वेलबुट्टीची एम्ब्रॉयडरी काढली होती. त्यावर हलके स्टोन वर्क केले होते. फॅब्रिकही खूप स्मूथ आणि कम्फर्टेबल होता. दोन्ही साड्या क्रीम कलरच्या होत्या, पण त्यांच्यावर काढलेले युनिक डिझाईन्स आणि कलर कॉम्बिनेशन पूर्णतः वेगळे होते. हे व्हॅबचे डिझाईन्स आहेत. वीणा याच डिझाईनचे कपडे यूज करते. म्हटलं यावेळी आपणही ट्राय करून बघावं आणि आम्हाला आवडले सुद्धा, वामिनी हसून बोलल्या. मग सगळ्याच बायका व्हॅबची स्तुती करायला लागल्या. काहीने तर वीणालाच त्यांच्यासाठी कपडे अरेंज करायला सांगितले. सुरुवातीला शॉकिंग असलेली पार्टी मात्र शेवटी अगदीच आनंदात पार पडली. वीणाच्या ब्रँडचेही प्रमोशन झाले. ती खूपच खुश होते. पार्टी संपली तसे वीणा तिच्या पॅरेंट्ससोबत घरी निघून गेली. वीणा सकाळी उशिरापर्यंत बेडवर लोळत पडली होती. आज तिला कुठे जाण्याची इच्छाच नव्हती. रात्रीची पार्टी तिच्या अपेक्षेपेक्षाही खूप चांगली पार पडली होती. तिने कधी स्वप्नातही विचार नव्हते केले सगळे एवढ्या लवकर तिला स्वीकारतील. आणि कौतुक तर याचे होते, तिची आई आणि तिची सासूबाई दोघींनी बरीच बाजू सांभाळून घेतली. आत्ताच्या घडीला सगळ्यात जास्त कोणी नशीबवान असेल तर ती स्वतःला समजत होती. झोपेतही तिच्या ओठावरचे ते सुंदर हसू या सगळ्यांची ग्वाही देत होते. ती तिच्या गोड स्वप्नात रमलेली असताना तिचा मोबाईल रिंग झाला. तिने झोपेतच साईड टेबलवर असलेले मोबाईल उचलून कानाला लावले. गुड मॉर्निंग क्युटी पाय, पलीकडून विद्युतचा अगदीच प्रेमळ स्वर कानावर पडला. तसे तिच्या ओठावर मोठी स्माईल आली. तिने डोळे मिटूनच पिलूला घट्ट कवटाळून घेतले. गुड मॉर्निंग विद्युत, आय मिस यू, आय लव्ह यू, वीणा झोपडलेल्या जड आवाजात बोलली. अरे वा, आज तर माझा दिवसच बनला. माझ्या क्युटी पायला आज कसे माझ्यावर प्रेम येत आहे. पलीकडून विद्युतचा हसरा आवाज कानावर पडला. मला तर नेहमीच तुमच्यावर प्रेम येतं, पण तुम्ही पुढे असले की मला पोटात कसं तरी होतं. मला खूप लाज वाटते आणि मनात असूनही मी माझे प्रेम तुमच्यासमोर शो करू शकत नाही, वीणा गालात हसून बोलली. पलीकडे अगदीच शांतता पसरली. कदाचित तिचे शब्द तो फील करत असावा. तुम्ही कधी येणार आहात? लवकर या ना विद्युत, मी तुम्हाला खूप मिस करते, वीणा बोलली.
तो डोळे उघडायचे पहिले मी तुझ्या समोर असेल, विद्युत गालात हसून बोलला. काहीतरीच काय बोलताय? मी तर लगेच एका मिनिटात डोळे उघडेन. तुम्हाला खरंच एवढ्या लवकर येणं शक्य होणार आहे का? वीणा हसून बोलली. डोळे उघडून तर बघ. विद्युतचा मॅग्नेटिक व्हॉइस कानावर पडला. तसे वीणाने तिच्याही नकळत डोळे उघडले. तसे बेडच्या शेजारी खुर्चीवर बसून तिलाच एकटक प्रेमाने न्याहाळणारा विद्युत तिच्या नजरेस पडला. ओ माय गॉड विद्युत, तुम्ही केव्हा आलात? वीणाने अंगावरचे पांघरून फेकले आणि घाईने तिने स्वतःला त्याच्यावर झोकून दिले. विद्युतने मोबाईल बेडवर फेकत हसतच तिला मिठीत कवटाळून घेतले. जेव्हा तुम्ही स्वप्ननगरीत विहार करत होतात, त्याच्या चेहऱ्यावर आलेल्या बटा कानामागे सारत तो बोलला. पण तुम्ही तर 10 दिवस येणार नव्हतात ना? मानवर करून ती त्याला बघायला लागली. पण मला तुझ्या दूर राहून झाले नाही. मग काय, 5 दिवसाचे काम 2 दिवसात पूर्ण केले आणि आता बाकी घरी राहून करणार. तिच्या कपाळावर ओठ टेकवून विद्युत हसून बोलला. वीणा त्याला भारावून बघायला लागली. अशी काय बघतेस? तिचे नाक हलकेच पिंच करत त्याने विचारले. नकारात मान हलवून वीणाने त्याच्या गालावर ओठ टेकवले. 2 दिवसांनी तुमचा हबी तुमच्याजवळ आहे. तुम्हाला खरंच वाटते एवढ्याने त्यांचे मन भरेल? विद्युत तिच्या डोळ्यात बघत खट्याळ हसला. वीणाने हसतच मान उंच करून त्याच्या ओठावर हलके स्मूच करून बाजूला होणार त्याआधीच विद्युतने तिला जवळ ओढत उत्कटतेने तिच्या ओठांना आपलेसे करू लागला. मन भरले तसे काही वेळाने त्याने तिला दूर केले. वीणाने त्याच्या छातीवर डोकं ठेवून शांतपणे त्याचे हार्टबीट ऐकू लागली. मग कशी झाली पार्टी? तिच्या केसातून हळूवार त्याची लांब सळक बोटं फिरवत विद्युतने विचारले. तशी वीणा सावरून बसली. मग तिने पार्टीमध्ये काय काय झाले सगळं सांगायला सुरुवात केली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, ओठावरचे सुंदर हसू, डोळ्यातील चमक. विद्युत बघतच राहिला. मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही विद्युत, मी किती खुश आहे. कोणाची तरी मुलगी, कोणाची तरी सून, कोणाची तरी बायको, ही ओळख माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे. पहिले माझ्याकडे सगळं असूनही काहीच नव्हते. रात्रीच्या वेळेस जे लोक मला जवळ घ्यायचे तेच दिवसा माझ्याकडे तिरस्काराने बघायचे. कोणी एका शब्दानेही माझ्याशी बोलायचे नाही. त्यांना माझ्यासारख्या मुलीसोबत बोलून त्यांची प्रतिष्ठा घालवायची नव्हती ना. सगळ्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली होती. मी जगत तर होते, पण कधी वाटायचे मी का जगते, कोणासाठी जगते. पण मरण्याची हिंमत माझ्यात नव्हती. आणि एके दिवशी वहिनीसाहेब काय माझ्या आयुष्यात आल्या आणि माझ्या आयुष्याने कसे काय वळण घेतले की आता माझ्याजवळ माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे 2-2 आई बाबा आहेत. भरभरून प्रेम करणारा वर्ल्ड बेस्ट हब्बी मला मिळाला. समाजात मी ताठमानेने जगायला लागले. जगात सगळ्यात लक्की कोणी असेल ना तर ती मी आहे. वीणा आज भरभरून त्याच्यासोबत बोलत होती. ओठावर सुंदर हसू होते तर डोळ्यात पाणीही चमकत होते. विद्युतने हसतच तिला मिठीत कवटाळून घेतले. कारण ते तू डिझर्व करतेस. पण तू आज जे आयुष्य जगतेस ते फक्त तुझ्या हुशारीने, मेहनतीने तू इथवर पोहोचलीस. वहिनीसाहेबांच्या निमित्ताने तुला फक्त मार्ग मिळाला, पण त्या रस्त्यावर कसे चालायचे हे तू स्वतः ठरवलेस. काट्याकुट्यांनी कितीतरी संकटाने भरलेला रस्ता होता. त्या सगळ्या संकटावर मात करून तू चिकाटीने इथवर पोहोचलीस. जे प्रत्येकाला नसते जमले. देवाने दिलेले सगळ्यात प्रेशियस गिफ्ट आहेस तू माझ्यासाठी. विद्युत तिला प्रेमाने कुरवाडत बोलला. त्याच्या डोळ्यात तिच्याविषयी अभिमान साफ झळकत होते. दोघी कितीतरी वेळ शांतपणे एकमेकांना अनुभवत होते. बरं, मग आज काय प्लॅन आहे? तिला दूर करत विद्युतने विचारले. काही नाही, आज तुमच्या मिठीत मस्त लोळत पडायचं मला. वीणा डोळे मिसकावत बोलली. तू खूप आळशी होतायस क्युटी पाय. विद्युत तिच्या बोलण्यावर हसायला लागला. बरं, आज काय करायचं ते नंतर ठरव. आधी तू फ्रेश होऊन ये, मग नाश्ता करून घेऊ. विद्युतने तिला बाथरूममध्ये पिटाळले. वीणाच्या इच्छेनुसार दिवसभर दोघांनी आराम केला. संध्याकाळी विद्युतने फिरायला जाण्याचा प्लॅन बनवले. दोघेही तयार होऊन बाहेर पडले. आपण कुठे जाणार आहोत?
पॅसेंजर सीटवर बसत वीणाने त्याला विचारले, अशा ठिकाणी जिथे आपल्याला कोणी ओळखत नसेल. विद्युत बोलला, तुम्ही मास्क नाही लावले तरी कोणी तुम्हाला ओळखणार नाही. पण तुम्ही विसरताय, तुमची क्युटी बाय सेलिब्रिटी आहे. तिला कुठेही कोणीही सहज ओळखू शकतो. विना स्वतःवरच गर्व करत बोलली. विद्युत घालातच हसला. अच्छा, आणि तुम्ही हे विसरताय तुमचा हबी खूप हँडसम चार्मिंग आहे. एकदा का कोणी त्याला पाहिले तर त्याच्यावरून कोणी नजर हटवू शकणार नाही. त्याच्या मागे मुलींची लाईन लागेल. विद्युतही स्वतःची स्तुती करायला लागला. वीणा डोळे बारीक करून त्याला बघायला लागली. एवढा घमंड चांगला नसतो मिस्टर रत्नपारखी. वीणाने तिचे केस उडवत खिडकीतून बाहेर बघायला लागली. तुला बघायचे आहे. विद्युत भुवई उंचावून तिच्याकडे बघायला लागला. ठीक आहे, वीणा तिरकस हसून बोलली. देन लेट्स गो. बोलून विद्युतने कार स्टार्ट केली. कार नॉर्मल स्पीडने रस्त्यावरून पडत होती. विद्युत शांतपणे कार ड्राईव्ह करत होता तर वीणा खिडकीतून बाहेर बघत विचार करत होती. तू नाराज आहेस का? तिला अगदीच शांत झालेले बघून विद्युतने विचारले. मी का नाराज होऊ? या निमित्ताने तुम्ही स्वतः तुमच्या भीतीवर मात करून अनोळखी लोकांसमोर विदाऊट मास्क वावरणार असाल तर माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. वीणाने हसून त्याला पाहिले. काही वेळातच कार एका मॉलसमोर थांबली. विद्युत सवयीप्रमाणे चेहऱ्यावर मास्क लावणार त्याआधीच वीणाने त्याला रोखले. तुम्ही चॅलेंज विसरलात का? वीणाने त्याचा मास्क स्वतःच्या बॅगमध्ये ठेवला आणि ती स्वतः तोंडावर मास्क चढवून कारच्या बाहेर पडली. विद्युत मात्र विदाऊट मास्क बाहेर यायला कचरत होता. उलट त्याच्या मास्कमुळे लोकांनी त्याला ओळखले असते. तो विद्युत आहे, पण विदाऊट मास्क मात्र तो सगळ्यांसाठी अनोळखी होता. पण तरीही मनात भीती होतीच त्याची अवस्था बघून वीणाने त्याच्या बाजूचा दरवाजा उघडून त्याच्या पुढे हात केले. मी कायम तुमच्या सोबत आहे. वीणा डोळ्याची उघडझाप करत त्याला आश्वस्त करत बोलली. तसे त्याने तिला बघतच तिच्या हातात हात दिले. पण कारच्या बाहेर पडण्याच्या आधी त्याने डोळ्यांना लेन्स लावले होते. शेवटी निळे डोळे त्याची ओळख होती आणि एवढीशीही हिंट तो स्वतःविषयी कोणाला देणार नव्हता. त्याचे हात अगदीच थंड पडले होते. तळ हाताला घाम सुटलेला, चेहऱ्यावर गोंधळलेले भाव, कपाळावर हलके घाम जमा होऊ लागले तर अंग थरथरत होते. मास्क मागे असलेला तो जेवढा कॉन्फिडंट असायचा तेवढाच विदाऊट मास्क घाबरलेला. आणि त्याचा हाच फोबिया कितीतरी दिवसापासून वीणा दूर करण्याचा विचार करत होती. वीणा, मी बेट मागे घेतो. मला नाही दाखवायचे माझे फेस कोणाला. विद्युत कसंनुसं हसून बोलला. असं कसं? माझा नवरा एवढा हँडसम आहे. जर मलाही दुसऱ्यांना जेलस फील करण्याची संधी नको का मिळायला? वीणाने त्याचे हात गच्च पकडून त्याला मॉलच्या आत घेऊन गेली. मॉलमध्ये व्हॅबचे शोरूम होते. ती इकडे आलीच आहे तर एकदा शोरूमची पाहणी करून यावे असे तिला वाटले. तिने लगेच तसे कस्तुरीला मेसेज करून कळवले. विद्युत वीणासोबत पुढे जात होता तर बऱ्याच मुलींची नजरा त्याच्यावर खिळलेल्या व्हाईट टी शर्ट, ब्लॅक जीन्स, कपाळावर पसरलेले त्याचे सिल्की बाउन्सी थोडेसे लांब असलेले केस, चमकेले काळेभोर डोळे, ट्रिम बियर्ड, हातात मोठ्या डायलचे ब्रँडेड घड्याळ, एका हातात प्लॅटिनम विथ डायमंड ब्रेसलेट, पायात स्पोर्ट शू, चेहऱ्यावर गंभीर भाव. अतिशय हँडसम असा तो कोणालाही स्वतःकडे अट्रॅक्ट करू शकत होता. सगळ्यांच्या त्याच्यावर रोखलेल्या नजरा बघून वीणाला स्वतःवरच गर्व झाला. तिने हळूच त्याच्या बोटात तिचे बोटं गुंफून त्याच्या हातावर तिची पकड घट्ट केली. एवढ्या वेळचा अस्वस्थ असलेला तो आता मात्र रिलॅक्स होत तिच्यासोबत मॉल फिरू लागला. दोघेही व्हॅबच्या शोरूममध्ये गेले. शोरूममध्ये असलेली कस्तुरी लगबगीने त्यांच्याजवळ आली. वेलकम मॅम. वेलकम सर. कस्तुरीने विद्युतकडे पाहिले आणि ती अगदीच फ्रीज झाली. पुढे तेवढे हँडसम तरुणाला बघून तिच्या डोळ्यात चमक आली. तिने विद्युतला याआधी एकदाच पाहिले होते, वीणा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना, पण तेव्हा त्यांची ओळख नव्हती. एवढेही बघू नकोस, नजर लागेल त्यांना.
वीणा हळूच तिच्या जवळ झुकत तिच्या कानात पुटपुटली तसे कस्तुरीने ओशाडून नजर झुकवली. वीणाने त्याला बसायला खुर्ची दिली आणि ती तिचे काम करू लागली. शॉपमध्ये असलेल्या ग्राहकांच्या नजरा त्याच्यावरच होत्या. विद्युत भिरभिरत्या नजरेने शोरूम निहाळत होता. आज पहिल्यांदाच बघत होता तो त्याचे क्युटी पायचे काम. त्याचे क्युटी पायने स्वतःच्या भरवशावर एवढे मोठे ब्रँड उभारले होते. बघून त्याला खूप आनंद झाला. आता तो बराच सावरला होता. कस्तुरीने त्याच्यासाठी कॉफी मागवली. विद्युत कॉफी घेत होता तेव्हाच एक मुलगी त्यांच्या जवळ आली. विद्युतने चमकून तिला पाहिले तर ती एकटक त्यालाच बघत होती. हाय, तुम्ही या शोरूमचे ओनर आहात राईट? ॲक्च्युली मी खूप कन्फ्यूज झाले. शॉपिंगसाठी माझी मदत करणार प्लीज? ती मुलगी पप्पी फेस करून विद्युतकडे बघायला लागली. दिसायला खूप सुंदर आणि नाजूक होती. तिच्या एक्सप्रेशनवरून तर ती विद्युतला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असावी आणि छोटं तण करून ती अधिकच आकर्षित दिसत होती. वीणाची नजर तिच्यावर पडली. त्या मुलीला विद्युतकडे अजूनही एकटक बघताना पाहून ती पहिल्यांदाच जेलस फील करू लागली. असे कसे कोणी तिच्याशिवाय तिच्या विद्युतसोबत प्रेमाने बोलू शकते, बघू शकते? त्याच्यावर फक्त तिचा अधिकार होता. हातातील कामं बाजूला सारून वीणा लगबगीने त्यांच्याजवळ गेली. एक्सक्यूज मी मिस, हे माझे हजबंड आहेत. तुम्हाला जेही हवं आहे इथला स्टाफ तुमची मदत करेल. मास्कच्या मागे असलेली वीणा काहीशी कठोर स्वरात बोलली आणि विद्युतच्या हातातील कॉफी मग टेबलवर ठेवून त्याच्या हाताला पकडून ओढतच त्याला घेऊन शोरूमच्या बाहेर निघून गेली. तर विद्युत घालत हसत तिला बघतच तिच्या मागे चालू लागला क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.